चोरलेले दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरातील औसा रोड परिसरातून ताब्यात घेतलं। त्याच्या जवळील 90,000चा मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचं पथक तयार करण्यात आलं। दरम्यान सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला भरत इंद्रजित कदम हा चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी सदर आरोपीस औसा रोड परिसरातून ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता औसातील पवार नगरातील घरातून चोरी केल्याचं सांगितलं। त्या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी आरोपीजवळील सोन्याची 15 ग्रॅम वजनाची एक पाटली किंमत 90,000 असलेली जप्त केली। ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली।